किती जोश आहे तो बघूया आता. स्टार्ट. बापरे, खूप जास्त जोश आहे खरंच. लोक म्हणतात गावी आल्यावरती मुलांची एक्साइटमेंट खूप जास्त असते. तुम्ही स्वतः बघा, गावी आल्याचा आनंद हा केवढा आहे तिचा. अगदी रात्रीभर झोपली नाही आहे आणि त्याच्यात आता आल्यापासून, एक तर गाडी लेट, त्याच्यात आल्यापासून तिचं कंटिन्यू खेळणंच सुरू आहे. गावचा आनंद खरंच घेण्याजोगा असतो आणि त्या आनंदात अगदी. कसं वाटलं? मस्त वाटलं. एन्जॉय केलं? दमलीस? पाय गळ्यात येणार आहेत रात्री. मग आम्ही काय दाबणार नाही आहे. थोडं जम्पिंग करते. मग कसं वाटेल? घामाने ओली झाली आहेस तू अक्षरशः. तुझ्या फॅनला काय सांगणार तू? कसं वाटतं तुला गावी आल्यापासून आणि किती तू मस्ती करतेस? तर मला गावाला लय आवडतं. मी माझ्या मम्मी पप्पांना बोललेले की गावाला चला. आणि आज फायनल तू गावी आलीस. ही आमची किट्टी. किट्टी गेली, तिच्या मागे ही किट्टी पण गेली. तुम्ही पण चला. बाय, गुड नाईट. हाय फ्रेंड्स, ॲक्च्युली रात्रीची वेळ आहे. रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्हाला तर माहीत आहे द्विषा गावी आली आहे आणि द्विषा आता तिच्या डॅडीसोबत गंमत म्हणजे संगीत खुर्ची खेळत आहे. तर तुम्ही आता बघा तिची संगीत खुर्ची कशी चालू आहे. ओके. दोनच माणसं आहेत आमच्याकडे. चांगलं पळवूया पहिला तर. ये द्विषा, डॅडी पळत राहिला आणि द्विषा अगेन हा. आता एक खुर्चीचा गेम आहे. खुर्चीला मध्ये घ्या. ओके, स्टार्ट. पण चांगलं जोरात चालू आहे गावी आल्यापासून. फक्त आजचा पहिला दिवस आहे आणि एवढी गेम आहे बघा. एवढा जोर आहे, एवढा जोश आहे बघायला गेलं तर. डॅडी पण एन्जॉय करतोय प्लस थकतोय देखील. चीटिंग. गुड. वापिस आम्ही खेळतच राहू. पण तुम्हाला हा गेम बघून कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि तुम्ही गावी गेल्यावरती काय फन करता ते देखील आमच्या द्विषाला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.